अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशींना एटीएसनं पकडलं। अणवा इथं स्टोन क्रशरवर करत होते काम सहसंपादक सलीम कुरेशी। भोकरदन तालुक्यातील अणवा येथून एका स्टोन क्रशरवर कामाला असलेल्या 3 बांगलादेशी तरुणांना दहशतवाद विरोधी पथकानं शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले। हुमायून कबीर अली अहमद, माणिक खान जन्नोद्दीन खान, इमदाद हुसेन मोहम्मद अली अहमद अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। अणवा कारवाई केली। सुरुवातीला पथकानं या तिघांच्या शोधासाठी जळगाव गाठलं होतं। नंतर त्यांना हे तिघे भोकरदन तालुक्यात असल्याचे समजले। पारत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला मदत केली। या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। भोकरदन तालुक्यातील अणवा व कुंभारी येथील स्टोन क्रशरवर ते काम करत होते। ते कामानिमित्त कधी अणवा तर कधी कुंभारी इथं राहत असत। वैध प्रवासी कागदपत्राशिवाय व अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरी करून ते भारतात आले असल्याचं त्यांनी चौकशीत पुढे दहशतवाद विरोधी पथकाच्या नाशिक व औरंगाबाद येथील टीमनं संयुक्तपणे ही कारवाई केली। अटक केलेली तिघेही बांगलादेशी असून अवैधपणे राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती। त्यांनी गुप्तपणे आणले। मी एपीआय संतोष माने, पोलीस स्टेशन पारत, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, दिनांक 27/12/2024 रोजी दहशतवादी पथक नाशिक येथील सपोनी प्रतापगिरी तसेच दहशतवादी पथक संभाजीनगर येथील एपीआय रोडगे तसेच त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की अणवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथे शिवारात काही बांगलादेशी आरोपी हे अवैधरित्या कोणतेही कागदपत्र न बाळगता राहत आहेत अशी माहिती मिळालेल्यामधून ते सदर पोलीस स्टेशन हजर आले व पोलीस स्टेशन पारत तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून अणवा शिवारातील गट क्रमांक 381 येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे बिना परवाना कोणतेही कागदपत्र न बाळगता आरोपी इमदाद हुसेन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सिपॉन वय 26 वर्ष, व्यवसाय खडी क्रेशर, मजूर, हल्ली मुकाम अणवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ रहिवासी काबिल मियारवाडी, बियर नारायणपूर, थाना शेनबाग, तहसील खाजीर खिली, जिल्हा नोआखली, बांगलादेश। तसेच आरोपी क्रमांक 2 हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद वय 40 वर्ष, व्यवसाय खडी क्रेशर, हल्ली मुकार कुंभारी अणवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ ऍड्रेस काबिल मियारवाडी, बियर नारायणपूर, थाना शेनबाग, तहसील काजीर खिली, जिल्हा नोआखली, बांगलादेश। तसेच आरोपी क्रमांक 3 माणिक जैनुलद्दीन खान वय 42 वर्ष, खडी व्यवसाय क्रेशर, मजूर, राहणार कुंभारी अणवा तालुका भोकरदन, जिल्हा, मूळ रहिवासी बेपारी मुंशी कंदी, तहसील चारचांद, थाना बेदरगंज, जिल्हा शोकीनपूर हे मिळून आले असून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतेही अवैधरित्या कागदपत्र मिळून आले नाहीत। तसेच त्याची इन्क्वायरी केली असता त्यांच्या मोबाईल मध्ये बांगलादेश मध्ये संपर्क साधलेले मोबाईल नंबर मिळून आले। तसेच ते आपल्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी IMO ऍप्सचा वापर करत होते व त्यामध्ये त्यांचा तेथील कॉन्टॅक्ट ही मिळून आलेले आहेत। सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील कारवाई सुरू असून पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा रजिस्टर 257/2024 पारपत्र अधिनियम कलम 3, कलम 6 तसेच परकीय नागरिक आदेश 1948 कलम 3(1), विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 तसेच BNS ऍक्ट 3/5 प्रमाणे गुन्हा नोंद असून सर्व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। PCR घेऊन सदर आरोपीचे भारतात कधी आले, केव्हापासून वास्तव्य आहे, त्यांचा उद्देश काय आहे याबद्दल तपास करणे बाकी आहे। पुढील तपास सुरू आहे।